हाय नमस्कार सगळ्यांना. छान असं लोणचं. सकाळ झाली, गुड मॉर्निंग. आता 7 वाजल्यात. रात्री 11-12 वाजले झोपायला. आंब फोडत होतो. आणि ह्या वर्षी काही लोणचं नव्हतं बनवायचं, पण बरेच कमेंट आले आणि बरेच व्हॉट्सअपला मेसेज पण आले की ताई तुमचं जे लोणचं आहे ते आम्हाला पाहिजे. त्याच्यामुळं घरी खाण्यासाठी काही थोडं, नातेवाईकाला देण्यासाठी थोडं, आणि एवढं बनवले. चला, खटावरती काय दिसत नाहीये. लुक चेंज केलाय. पाऊस एक दिवशी पडला होता, त्याच्यामुळं बाहेरला सोफा आतमध्ये नेलाय. आता बरेच दिवस झालं व्हिडिओ काय नाही. तुम्हाला ह्याच्या आधी एक व्हिडिओ येईन का, व्हिडिओ नव्हते काय. शुभ्रा आमची, आता शुभ्रा आणि आई दोघीजण पाठीमाग गेलेत लिंबाच्या सावलीला. त्याच्यामुळं सगळं का आपलं आवरून झालं. कपडे, भांडी, पसारा चकाचक सगळं. आणि आपलं लोणचं पण बनवून झालं. सकाळी सुकायला घातलं होतं, रात्री फोडलं, रात्रभर सुकवलं छान असं. आणि आता बनवले. मीठ, मेथ्या, मोहऱ्या, हळकुंड, अजून जे लागतंय ते साहित्य एवढं बनलंय. अजून एक एवढं बकेटमध्ये. म्हणजे एक 10 लोणचं ह्या वर्षी खरंच बनवायचंच नव्हतं, कारण की आंबे वगैरे फोडायचे, आणायचं. जरा आई पण आजारी येतं, परत ना भाऊ पण आमचा आजारी होतं. एक तुम्हाला दाखवलं असं लोणचं सेपरेट करून ठेवले. तिथं एक केले मम्मीने माझ्या आंबा आणल्यावर. आणि हे पण लोणच्याचे आंबे आहेत. 200 आंबा असतील, 200-250 तेवढ्याच बनवले. आता अजून हे जर एवढ्या 2-3 दिवसात संपलं तर अजून संपलं म्हणजे ऑर्डरेज टाकलं. तर इथं व्हॉट्सअपवरती मेसेज आल्यात की ताई गेल्या वर्षी लोणचं दिलं होतं, त्याच्या गेल्या वर्षी दिलं होतं, 2 वर्ष झालं आपण लोणचं बनवतोय. ह्या वर्षी जरा उशीर झाला, जरा नाही लय म्हटलं तरी चालेल, कारण की ह्या वर्षी आंबेच लेट आलेत. पाडाचे आंबे लागतात, प्युअर लोणच्याचा आंबा लागतो, तर लोणचं छान बनतं, छान टिकतं, छान राहतं, वर्षभर टिकतं. आपलं लोणचं 2 वर्ष म्हणलं तरी राहतं. तुम्हाला गेल्या वर्षीच्या व्हिडिओत पण गेल्या वर्षीचं व्हिडिओ लोणचं दाखवलं होतं, आणि ह्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला गेल्या वर्षीचं लोणचं एक 7-8 फोडी. बरेच दिवस झालं व्हिडिओ नाही, सवय मोड झाल्यासारखी झाली. 1-2 महिने होत आलं. अगोदर पण 2-3 महिने कधी टाकायचं कधी नाही. आता पण तुम्हाला हळूहळू सगळं मी सांगेन. ही गेल्या वर्षीचं लोणचं खराब झाले का नाही. लोणचं दुसरं काहीच नाही. बऱ्याच महिलांना वाटतं की समजा आपण घेतलं आणि मग खराब झाल्यावरती करायचं काय. तर हा एक पुरावा आहे माझ्याकडं लोणच्याचा, जेणेकरून दरवर्षी मी दाखवते. म्हणजे मी ठेवतेच, असं नाही की ठेवत नाही, मी खात नाही. पण एक 5-6 फोडी 7-8 फोडी काय राहते ना ती. ह्या वर्षी एवढी भरणीतनं तेवढं राहिलं होतं. सगळं आवरलं, तर अजून डोकं वगैरे विचारायचे. आणि तुम्हाला छान असा व्हिडिओ काढून तुम्हाला नंतरनं टाकेल. म्हणजे अगोदर तोच व्हिडिओ येईल आणि मग हा व्हिडिओ येईल, असे 2 व्हिडिओ. शुभ्रा पण, आई पण आमच्या आजारी असतात. आजारी म्हणजे त्यांचं गुडघं दुखतात, त्याच्यामुळं ह्या वर्षी जरा कंटाळा केला. त्यात अजून एक काहीतरी आहे, त्यात शुभ्रा पण राहत नाही, रडती. आणि मोबाईलचा तिला खूप म्हणजे खूप नाद लागलाय, भयंकर. त्याच्यामुळं ती मोबाईल पण बघती. त्याच्यामुळं ती आता पाठीमाग गेली की चोरून मोबाईल. मी सकाळी ती कामावरती जातात, 3 शिप असतात त्यांना. सकाळनं 7 वाजता गेले की मोबाईल जी कपाटात ठेवते ते डायरेक्ट 4लाच बाहेर काढते. इंस्टाग्रामवर व्हिडिओ नाही, यूट्यूबवर व्हिडिओ नाही, फोन नाही, काय नाही. बरेच दिवस झालं
पण आता हळूहळू विसरायला लागली, त्याच्यामुळं म्हणलं आता आपलं रोजचे व्हिडिओ छान छान येतील. आणि लोणच्याचा हा सीझन असतो अजून. आणि लोणचं काय ह्या वर्षी मी लई करणारच नाही. हे आता थोडंसं केलं एवढं, एक 10 ते 20 किलोच्या आसपास. 20 किलो काय नाही भरणार, पण 10 किलो भरेल. आणि अजून 10 किलो आपण फक्त ह्या वर्षी 20 किलो लोणचं करून तेवढंच विकणार आहे. कारण की भरपूर लोणचं होत नाही, करणं होत नाही. गेल्या वर्षी खूप लोणचं केलं, खूप लोणचं विकलं. ह्या वर्षी सगळेच एक 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 कामं भरपूर आणि रिस्क पण मग त्याच्यामुळं नको वाटते त्याच्यामुळं. आणि झालं ह्या वर्षी गेलं समजा, लोणच्याचा सीझनच गेला. आणि ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका पटापट, कारण की लोणचं थोडं आहे आणि माणसं जास्त आहेत असा विषय आहे. मोबाईल नंबर तर तुम्हाला माहिती आहे, 87 88 08 93 09. ह्या नंबरवर फोन करून चौकशी करायची कसं किलो आहे काय. आणि 97 63 30 84 29 हा व्हॉट्सअप नंबर आहे. ह्याच्यावरती पेमेंट केलेला स्क्रीनशॉट सेंड करायचा आणि तुमचा ॲड्रेस सेंड करायचा. आता आज आहे बुधवार नाही, आज मंगळवार आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे एक 5-6 दिवस लोणचं मुरेल. सोमवारी आपण कुरिअर टाकू जे जे ऑर्डर टाकलेत त्यांचे. आणि तुमचं लोणचं तुम्हाला प्युअर गावरान लोणचं चुलीवरती छान सामान भाजून पाट्यावरती वाटून बनवलेले मस्त असं. आता ह्या वर्षी काय मला सगळं दाखवणं तुम्हाला म्हणजे झालं नाही चुलीवर भाजलेलंही. सकाळनं पटकन आणि ह्यावेळेस गरमी खूप आहे त्याच्यामुळं वेळच नाही. रात्री आंबे आणले पण फ्रेश काढून झाडाचे, फोडले, पाण्यात भिजायला घातले, नंतर देठ काढून सगळे फोडले. नॉर्मल साईजच्या फोडी पण असतात. रात्रभर छान अशा सुकवले फॅन खाली, पातळ काहीतरी साडी खाली हातरली, त्याच्यावर आंबे हातरले आणि त्याच्यावरनं साडी झाकून असे पातळ सुकवले. आणि सकाळनं दिवस उगवायला तर भाजून चुलीवर पाट्यावर वाटून सगळं आवरून चकाचक मिक्स करूनच तुम्हाला डायरेक्ट दाखवलं. आता ह्या हिरव्या फुडी मिक्स केल्याला दाखवलं, नाही तर म्हणताना काय म्हणताना गेल्या वर्षीचं लोणचं एवढंच राहिले. गेल्या वर्षीचं लोणचं म्हणजे लोणचं कितीही करा राहतच नाही. लोणच्याला भरपूर ऑर्डरी असतात आणि आपलं लोणचं छान असतं आईंच्या हातचं. आणि मेन पॉईंट खराब वगैरे होत नाही, भरपूर दिवस राहतं, 2-2 वर्ष म्हणलं तरी चालतं. तर असू द्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि बाय बाय सगळ्यांना.